राम राम मंडळी, आज आम्ही सगळेजण जाणार आहोत बाहेर आणि बाहेर कुठे चाललो आहे हे तुम्हाला कळेलच आणि आमच्यासोबत अजून कोण कोण असणार आहे हे बघण्यासाठी तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि मग तुम्हाला कळेल मी कुठे जाणार आहे आणि माझ्यासोबत कोण कोण असणार आहे। तर राम राम मंडळी, आजची सकाळ माझ्यासाठी खूपच सुंदर, कारण हे जे मी झाड लावलं त्याला पहिल्यांदा फुले लागली होते आणि आम्ही पूर्ण तयारी करून पटापट आवरून निघालो आहे। अधिराजला सोबत घेतलेला आहे कारण तो तर माझ्याशिवाय राहू शकत नाही आणि तुम्हाला तर माहिती आहे नागपूरमधून बाहेर निघायलाच एवढा वेळ लागतो की मी शेवटी कंटाळून जाते आणि जागोजागी ट्रॅफिक आणि जागोजागी सिग्नल पण त्याच्यामुळे पण आणि कारमध्ये तर गाणे चालू नव्हते, कारण ही आम्ही दुसऱ्यांची गाडी घेतली होती त्याच्यामुळे त्याचं सिस्टीम काहीही आम्हाला माहीत नव्हतं आणि अधिराचा पॅन्ट घरीच विसरला हो। आणि मग गुंजनचे पप्पा नाही का त्याच्यामध्ये काळ्या करत बसले की अरे चालू कसं होईल, कारण त्याचं आम्हाला काहीही माहिती नव्हतं आणि मला गाण्याशिवाय तर त्या कारमध्ये मन नाही लागत, कारण मला आधीच मळमळ होते आणि मी हीच वाट बघत होती की त्याच्यावर गाणे कधी चालू होईल, म्हणजे गाणे चालू झाले की मला थोडंसं बरं वाटेल। त्यानंतर सिग्नलवर गाडी थांबली होती आणि सुंदर अशी फुलं त्या झाडांना लागले होते आणि तिकडे माझं पूर्ण लक्ष त्याच्यामध्ये होतं। तिकडे गाणे पण सुरू झाले होते त्याच्यामुळे आता माझं टेन्शन थोडं हलकं झालं आहे आणि आम्हाला कोणाला तरी घ्यायचं होतं सोबत। आता फायनली माझी मोठी बहीण आणि तिची मुलगी जिजू सगळे आम्ही सोबत आहोत आणि आम्ही सगळेच जण बाहेरगावी चाललो आहे। आता कुठे चाललो आहे हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल, त्यामुळे हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। आणि नंतर आम्हाला लागली होती भूक, मग आम्हाला कुठेतरी थांबायचं होतं। मग सगळेजण विचार करत होते की थांबायचं की नाही थांबायचं, कारण उशीर पण झाला होता घरून निघायला। फायनली आम्ही थांबलो। बॉटल लिए गाइस मेरी इथे गुंजनची मस्ती चालू होती, ती तर घरून यायला तयार नव्हतीच, पण भूमी होती त्याच्यामुळे ती आली। तिने भयंकर त्रास दिला मला येताना की मी येत नाही। इकडे अधिराजचं बघा, अधिराजचं वेगळंच काहीतरी चालू आहे त्याचं, पाण्याची बॉटल घेऊन। आणि इथे बघा त्या कारवर नाही का त्या मुलाला बसविलं, मग गुंजन म्हणे मी पण बसतो, पण मी म्हटलं मला उचलता येणार नाही। हे बघा आम्ही किती वेळची या दोघांची वाट बघत आहे आणि हे दोघं जण तिथे काय करत आहे त्यांनाच माहिती। इकडे बघा माझ्या बहिणीला म्हटलं मी त्याला घेऊ नको ग, त्याचं वजन आहे, नाही घेत आहे, तर ती काही ऐकायला तयारच नाही। शेवटी तिने घेतलं, मग ती म्हणते डर के आगे जीत आहे म्हणते। असं कधी असते का? निघालो बा आम्ही मग पुढच्या रस्त्यावर कसं बस। एक तर पहिलेच उशीर झाला होता घरी निघायला वेळ झाला होता आणि आता तर आम्हाला रात्रच होणार होती तिथे पोहोचण्यासाठी। आणि अधिराजचा पण चालू होता आतंक, कारण तो एवढा वेळ नाही बसू शकत कारमध्ये। मला वाटते 5-6 वाजले होते आणि अजूनही आम्ही जिथे जायचं तिथं पोहोचायचंच होतं। गुंजन पण कंटाळून गेली होती, मी पण कंटाळून गेली होती। तर माझं सोडून द्या, माझं घरीच चालू होतं की मला कारमध्ये बसायचाच कंटाळा येते, पण जिथे जायचं तिथे जावं पण लागते नाही का। अच्छा हमको सिखा रिया है। फायनली आम्हाला जिथे जायचं आहे तिथे आम्ही पोहोचणार आहोत थोड्या वेळामध्ये, म्हणजे जेवढा वेळ आम्ही आता कंटाळून बसलो आहे, बसून कंटाळलो आहे। आणि हे बघा तिथे देवीचं विसर्जन अजून व्हायचं होतं, त्यामुळे आम्हाला देवीचं दर्शन पण झालं गेल्याबरोबर। आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इकडे तुझं मस्त बोलते ना, लाजत आहे का? हाय गाईस, मी आलेली आहे माझी 2 छोटे वाली बंदर की साली